नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पिंपळनेर शहरात नगर परिषदेसाठी यावर्षी प्रथमच मतदान होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे ह्या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे। पिंपळनेर नगर परिषद झाल्यानंतर शहरामधील अनेकांनी आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे। पिंपळनेर शहरातील निवडणुकीची धामधूम आज संपणार असल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस विभागातर्फे संपूर्णपणे चोख व्यवस्था करण्यात आली आहे। 3 तारखेला होणारी मतमोजणी पिंपळनेर जवळील नवापूर रस्त्यावर शासकीय ITI येथे होणार आहे। या ठिकाणी संपूर्णपणे बॅरिगेट्स लावून मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे। मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार आणि त्यांच्यासोबत 2 व्यक्तींना प्रवेश असणार आहे। मतमोजणी केंद्रात कोणालाही मोबाईल नेण्यास परवानगी नसणार आहे। या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील आणि अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी माहिती दिली। आज सकाळपासूनच पिंपळनेर शहरातील संपूर्ण 23 बूथवर कर्मचारी नेमण्यात आले असून या ठिकाणी प्रत्येक मतदान करणारे मशीन संपूर्णपणे तपासणी करण्यात आली असून सोबतच महसूलचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। तसेच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत। कोणत्याही EVM मशीनमध्ये बिघाड अथवा फॉल्ट नसून प्रत्येक मशीन वोटिंग करून तपासणी करण्यात आली आहे। मतदारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले अमूल्य मतदान करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। यावेळी DYSP संजय कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे तसेच पोलीस कर्मचारी यांनी मतमोजणी केंद्राला बॅरिगेट्स लावून कडक बंदोबस्त ठेवलेला आहे। पिंपळनेर नगर परिषदेसाठी यावेळी नगर परिषद झाल्यानंतर प्रथमच मतदान होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे ह्या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे। येथील निवडणुकीसाठी अनेक मातब्बर नेत्यांनीही प्रचारासाठी हजेरी लावल्याने उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। आपण जनरल पब्लिक साठी बॅरिगेटिंग सांगितलेली होती ना, तर तेच प्रॉब्लेम होता ना, चालू ही गया ये डाल दो 3 मजा से कि आया तो ये हो फोन केला ना त्याने
MPB 17 याला MPC असेल, याला MPB. चला चला चला